इंडियन फाईल्स परंपरेच्या नावाखालचा काळोख. नमस्कार मित्रांनो, मी पोपटराव बोर्डे. जेव्हा जगासमोर एफस्टीन फाईल्स आल्या तेव्हा लोक हादरून गेले. पण भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहासात अशा अनेक फाईल्स दबल्या गेल्या आहेत, ज्या कधी गुप्त नव्हत्या, त्या उघड होत्या, कायदेशीर होत्या आणि धर्माच्या नावाखाली त्यांना पवित्र मानलं गेलं होतं. आज आपण उघडणार आहोत द इंडियन फाईल्स. प्रकरण 1, देहावर धर्माचा पहारा, देवदासी आणि श्रीदेह नियंत्रण. एका निष्पाप मुलीला देवाच्या चरणी अर्पण करणं ऐकायला किती आध्यात्मिक वाटते ना, पण वास्तव होतं आयुष्यभराचं लैंगिक शोषण. देवदासी प्रथेच्या नावाने गरिबांच्या लेकींना मंदिराच्या आणि पर्यायाने उच्चवर्णीय पुरुषांच्या दावणीला बांधलं गेलं. हे केवळ शोषण नव्हतं, तर स्त्रीच्या संमतीचा आणि स्वातंत्र्याचा पद्धतशीर खून होता. प्रकरण 2, जिवंत जाळलेली स्वप्न, सती आणि बालविवाह. सन्मानाच्या नावाखाली एका जिवंत स्त्रीला चितेवर ढकलून देणं म्हणजे सती हा सन्मान नव्हता, तर मालमत्ता आणि वंश टिकवण्यासाठी केलेली एक हत्याच होती. याच शृंखलेतला पुढचा दुवा म्हणजे बालविवाह. 10 वर्षाच्या मुलीला आई बनवण्याची सक्ती करणारी ही व्यवस्था केवळ एका पिढीला नाही, तर संपूर्ण स्त्री जातीला शिक्षणापासून आणि प्रगतीपासून वंचित ठेवत होती. प्रकरण 3, जन्मावर आधारित गुलामी, अस्पृश्यता आणि जातीवाद. जगात गुलामी अनेक ठिकाणी होती, पण भारतात ती जन्मजात होती. एका विशिष्ट जातीत जन्माला आलात म्हणून तुमची सावली ही अपवित्र मानली जाणं, तुम्हाला पाणी नाकारलं जाणं आणि पिढ्याने शिक्षणाशिवाय घाणीत जगण्याची सक्ती करणं ही जगातल्या कोणत्याही क्रूरतेपेक्षा भयानक विकृती होती. प्रकरण 4, रक्ताने माखलेली श्रद्धा, नरबळी आणि आघोरी प्रथा. पाऊस पडावा, युद्ध जिंकावं किंवा समृद्धी यावी म्हणून मानवाचा बळी देणं हे देव प्रसन्न करण्याचं साधन मानलं गेलं. दुसरीकडे आघोरी प्रथांनी मानवी मृतदेहांशी संबंधित अशा विविध विधींना जन्म दिला, ज्या सामान्य मानवी कल्पनेच्या पलीकडे आहेत, जिथे मृत्यू आणि विकृतीचा उत्सव साजरा केला गेला. मित्रांनो, आपण यामध्ये काय शिकलो? या फाईल्स आजच्या पिढीला सांगणं गरजेचं आहे, कारण ज्या धर्मात आपण महान म्हणतो, त्या काळानुरूप सुधारणा करण्यासाठी ज्या समाज सुधारकांनी लढा दिला तो किती कठीण होता हे समजून घेणं गरजेचं आहे. या प्रथा आज कायद्याने बंद असल्या तरी त्यामागची मानसिकता आजही आपल्या समाजात कुठेतरी जिवंत आहे का, हा विचार करण्याची वेळ आहे.